काय रे ठेव की तिकडं. वेंकी अरे तू लाव की दुकान, मी इथं दुसरं काम करायला लागले ना. तू पण ना मध्ये मध्ये केलास ना आता. ती कामं लावायला लागलाय मला. अगं बाई वेंकी अरे हे काय. अरे माझा राजा लाजायला बी येते रे तुला. लाजायला काय झालंय हा? काय याच्यामध्ये असं होय? मीच बघू. पण ते आज काय ते व्हॅलेंटाईन डे आहे, ते प्रेमाचं ते दिवस असते ते म्हणताना गिफ्ट आणलंस तू माझ्यासाठी हा? पण तुला कसं लक्षात राहिलं? ती पोरं पोरी आपल्या दुकानावर येऊन ते गुलाबाची फुलं घेऊन चाललेत म्हणताना तुला लक्षात राहिलं ना. हा नाही तर तुला काय लक्षात राहणार आहे? बरं बघते. मंगळसूत्र अरे हे तर सोन्याचं आहे की रे. महागाचं दिसतंय. हे होतच की माझ्याकडं. मग हे कशाला आणलंस एवढं महागातलं? लग्नात माझी हौस नाही करू शकलास म्हणताना एवढं महागातलं घेऊन आलास. तेव्हा पैसे नव्हते आता आले म्हणताना. लय भारी रे, लय भारी. एक काम करशील? आता आपण इथं देवी आईच्या मंदिरात काम करतोय, फुलं विकायचं. मग तिच्या मोहरच घाल की माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र. तिचा बी आशीर्वाद राहील. तूच घाल. घे चल. किती छान वाटतंय ना. बरं मला सांग, तुला आत्ता या क्षणी काय खावंसं वाटतंय? हे बघे नेहमीप्रमाणे मला तेलकट नको, तुपकट नको, जास्त आंबट नको, गोड नको, कुठलीही सबब चालणार नाही. असं मनापासून या क्षणी काय खायचं सांग. सांगू? गेले खूप दिवस तुमच्या कामाची गडबड, माझं ते घरघंटीचं काम, या सगळ्या गडबडीत आपण दोघं फिरायला बाहेर पडलोच नाही. अगं म्हणून तर आज आलोय ना आपण. खूप दिवस झाले मला ना तुमच्या बरोबर झणझणीत भेळ खावीशी वाटते. बस विषय संपला. झणझणीत भेळ खायची आहे ना, आत्ता हजर करतो मॅडम. 2 मिनिटं थांबा. अहो इथे कुठे मिळणार? तुला काय करायचंय? मिळाल्याशी कारण ना झणझणीत भेळ. आलोच. असं प्रेमाचं माणूस आयुष्यात असणं भाग्यच म्हणायचं. किती करतात हे माझ्यासाठी, तेही अगदी आठवणीने. यांचे वागणं बघून कोण म्हणेल आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली. तिखट झणझणीत भेळ. अय्या लक्ष्मी, मला सांग, मी जेव्हा आलो तेव्हा तू अशी एकटीच स्वतःच होतीस, हसत होतीस काय ग? कोणाचा विचार करत होतीस? माझाच ना? मग कोणाचा? आमच्या कॉलेजमधल्या श्रीनू दळवीचा. अच्छा. मग मी काय म्हणतो लक्ष्मी, समजा रोज जर तू कॉलेजमध्ये मला श्रीनू म्हणायचीस ना, तसंच म्हणायला सुरुवात कर. उद्यापासून श्रीनू दळवी तुझ्या समोर हजर. अहो तुम्हाला आठवते काय? एकदा आपण दोघांनी तिखट भेळ खाण्याची स्पर्धा केली होती. म्हणजे माझ्या मैत्रिणीने आपलं उगाच म्हटलं, लक्ष्मी इतकी झणझणीत तिखट भेळ कोण बरं खाऊ शकतं?
तर लगेच श्रीनिवास दळवी आले पुढे मी स्पर्धा करतो म्हणून. पण मग झालं काय? अगं काय होणार, हरलो, अजूनही ती चव तोंडावर आहे. अहो हरणारच होता तुम्ही. एक तर मुळात तुम्हाला तिखट सहन होत नाही. आणि मी काय म्हणते, जर आपल्याला माहिती आहे आपल्याला तिखट सहन होत नाही तर कशाला अशा स्पर्धेत भाग घ्यायचा? हरणार तर होताच ना. तुला खरं सांगू का लक्ष्मी, खरं तर मी जिंकलो. असं काय करताय? मी जिंकले होते. अगं तू ती स्पर्धा जिंकलीस ग. म्हणजे मी काय जिंकलो माहिती का तुला? काय? गेली 40 वर्ष ती आठवण अजूनही या मुलीच्या मनात ताजी आहे. तुम्ही पण ना प्रत्येक क्षणाकडे बघायचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे तुमचा. आणि म्हणूनच मला तुम्ही खूप खूप आवडता. मलाही तू खूप आवडतेस लक्ष्मी. त्याचं कारण तुला माहिती आहे? हा वेगळेपणा पारखण्याची दृष्टी आहे तुझ्याकडे. बोलण्याच्या बाबतीत काही मी तुमच्या समोर जिंकू शकत नाही. हो पण तिखट भेळ खाण्यात मात्र मी जिंकू शकते. आता तुम्ही खाऊन बघणार आहात का? पारिजातातला गंध तू अंगणी, दागिना तू गळा, हो खरा तन्मणी. कळले नाका पण कशा जुळल्या गाठी, माझे सारे सोहळे तुझ्या साठी. थँक्यू. आणि काही काळजी करू नका, आनंदी होईल बरं. अहो एक मिनिट. मुद्दाम करताय ना तुम्ही हे सगळं? काय मुद्दाम करताय का तुम्ही हे सगळं? सिद्धिराज तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा आम्ही आनंदीच्या कामासाठीच भेटलो होतो. हो ना, ऐक मला श्रीकांत इनामदारांशी बोलायचं. तू नको पडूस मध्ये. आज जातो. तुम्ही शांत व्हा, चिडू नका. बाहेर या. बाहेर या. त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम झाला माहिती आहे आम्हाला. आई शपथ सांगतो तुम्हाला, तुम्ही येण्याआधी ना मी, भावना आणि आनंदी आमचं त्रिकोणी सुखी कुटुंब होतं. पण तुम्ही वाट लावली हो आमची. काय बोलताय तुम्ही सिद्धिराज? आज तुम्ही जे इथे उभे आहात, मोकळेपणाने वावरताय. अहो माहिती आहे, माहिती आहे. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. तुमच्यामुळे मी केस मधून सुटलोय. पण म्हणून त्याचा मिंध्या पण तुम्ही असा वसूल करणार आहात का? सिद्धिराज प्लीज, मी कसलाही वापर करून घेत नाहीये. माझ्या मुलीला भावनाची गरज आहे म्हणून भावनाची मदत मागण्यासाठी मी तुमच्याकडे येतो. इतर माझा कुठलाही हेतू नाहीये तुमच्याकडे येण्याचा. तुम्ही ना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. जशी भावना आनंदीची आई आहे ना, तसा मी आनंदीचा वडील आहे. जन्माने जरी ती माझी मुलगी नसली तरी आमचा नाता मुलगी आणि बाबा सारखाच आहे. सगळी नाती जन्माने ठरत नसतात. काही नाती आपण निवडून आपण आपल्याशी करतो. माझं आणि आनंदीचं नातं सुद्धा तसंच आहे.